नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल दहीमध्ये रवा घालून ही कुठली रेसिपी? हे तर तुम्हाला पुढे सांगतेच, पण उन्हाळ्यात स्पेशल ही रेसिपी अवश्य करून पाहणार बरं का. चला मग ही कुठली आहे वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये अर्धा कप इतकं घट्ट दही घेतले बघा. दही जर आंबट असेल तर कमी घ्या. आता हे ताजं घरचं दही असल्यामुळे इथे मी जास्तीचं घेतले. म्हणजे आपण जो रवा घेणार आहे तो एक कप रव्यासाठी अर्धा कप इतकं दही घ्यायचं. रवा हा बारीक घेतलेला आहे बघा. मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरून घ्या. रवा हा बारीकच वापरायचा आहे. 1 कप इतका रवा घेतला आहे. आता याच्यामध्ये घालायची आपल्याला साखर. तर साखर तुम्ही मिक्सरला बारीक करून पिठी साखर करून घालू शकता किंवा अख्खी अशीच घातलात तरीसुद्धा चालेल. अर्धा कप इतकी साखर घातली. साखरेच्या ऐवजी खडी साखर असते ना, तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देते. आता हे सर्व आपल्याला मिसळून घ्यायचं. मला बघा रेसिपी कुठली करते हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण एकदम मस्त गुलाबजाम फ्लेवरसारखा ना रव्याचा हा केक पाहत आहोत बरं का. आता बघा इथं ना पाऊण कप इतकं दूध घेतलं आहे. त्याच्यातलं ना थोडं थोडं करून घालायचं आहे. एकदम घालायचं नाही. दूध लागेल तसं आपण वापरूयात. एकूण किती दूध लागलं हे पुढे तुम्हाला सांगतेच. थोडं दूध घालून ना सर्व छान प्रकारे फेटून घेतलं बघा. आणखीन पुन्हा एकदा थोडं दूध घालून फेटून घेतलं. एकूण बघा पाऊण कपमधलं ना पाऊ कप इतकं दूध उरलं आहे. एकूण अर्धा कप इतकं दूध लागलं आहे बघा. तुम्हाला दुधाचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. हे पूर्णपणे रव्यावर अवलंबून आहे बघा. हे सर्व छान प्रकारे फेटून झाले. म्हणजे ह्या टाईपचं आपलं हे मिश्रण बॅटर असावं बघा. आता आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला तो छान प्रकारे फुलायला हवा, भिजायला हवा. ह्याच्यासाठी ना चांगलं 15 ते 20 मिनटं ना ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत ना बाकीची तयारी करून घेऊयात. तर हे जरा बाजूला ठेवूयात. बघा इथं पाव कप इतकं आपलं हे दूध उरलेलं आहे. आता इथं बघा केक आपण हा जो करत आहोत तो कढईमध्ये करत आहोत. त्याच्यासाठी ते कढई घेतले आणि स्टँड बघा मध्यभागी ठेवायचा आणि हा केक टीन आपण वापरणार आहोत. केक टीन ह्याच्यातला बाजूला काढूयात आणि स्टँड असाच कढईमध्ये ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवून ही कढई गॅसवरती ठेवायची आहे. गॅस हा बारीक ठेवायचा आहे म्हणजे कढई आपली प्रीहीट होईल. आता बघा ज्याच्यामध्ये केक करायचं आहे त्याला आपल्याला असं तेल तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही ना एखादं स्टीलचं पातेलं घेऊ शकता सपाट खालून असलेलं किंवा स्टीलचा डबा घेऊ शकता किंवा कुकरचा डबासुद्धा घेऊ शकता. आता बटर पेपर घालून वरून पुन्हा इथं मी तूप लावून घेतलं. बटर पेपरच्या ऐवजी का नाही कोरं वहीचं पाणी घ्यायचं, दोन्ही बाजूने तेल तूप लावून घ्यायचा, तो इथे वापरू शकता किंवा कोरडं गव्हाचं किंवा मैदा भुरभरून घेतला तरीसुद्धा चालेल. आता बघा इथं ना बरोबर मी 15 मिनिटानंतर दाखवत आहे तुम्हाला. एकदम मस्त छान रवा फुलला आहे बघा. बाकीचं इतर ह्याच्यामध्ये साहित्य घालणार आहोत ना ते चाळून घालायचं आपल्याला. तर ह्याच्यावरतीच मी चाळण धरलेले आहे आणि साहित्य घालून आपण चाळून घेऊयात. ते म्हणजे बघा 3 चमचे इतके गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याचं सेम 3 चमच इतकी दूध पावडर घेतले, पाव चमच इतका खाण्याचा सोडा, अर्धा चमच बेकिंग पावडर, थोडंसं चिमूटभर इतकं मीठ आणि हे सर्व चाळून घेऊयात. गव्हाचं पीठ याच्यासाठी केकला छान प्रकारे बाइंडिंग यावी. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता. दूध पावडर ह्याच्यासाठी आपण गुलाबजाम चवीचा हा केक करत आहोत का नाही त्याच्यासाठी ना इथं दूध पावडर वापरायची म्हणजे ना टेस्ट एकदम भारी जबरदस्त येते बरं का. सर्व छान प्रकारे आता आपल्याला हे फटाफट मिसळून घ्यायचं आहे बरं का. तुम्हाला जर दूध कमी वाटलं तर आणखीन थोडंसं इथे वापरू शकता. पण अगदी परफेक्ट प्रमाण इथं घेतलेलं आहे बरं का. आता इथं फ्लेवरसाठी ना मी इसेनचे 4 ते 5 इतके थेंब घालत आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी ना वेलची पूड जराशी वापरा, चव टेस्ट छान येते. आणि बघा 1 कप रवा घेतला होता त्याच्याच सेम पाव कपने मेजर कपमधला कप असतो का नाही त्याच्या निम्मे इतकं तूप घेतले. साधारण तूपसुद्धा 3 चमचे इतकं म्हणू शकता. आणि अगदी तेल वापरत असाल तर तेल मग पाव कप तुम्ही घेऊ शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता. तर सर्व हे फटाफट आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. जरासुद्धा वेळ वाया न घालवताना हे फेटून झालं नाही तोपर्यंत लगेच आपल्याला केक बेक करायला घ्यायचा आहे बरं का. कारण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरला तो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला केक हा बेक करून घ्यायचा आहे म्हणजे तो छान प्रकारे फुलला जाईल. बाकीची तयारी ही अगोदरच करून घ्यायची बरं का. जसं की आपण कढईसुद्धा अगोदरच गॅसवरती गरम व्हायला ठेवले. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये केक आपण बेक करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा बटर पेपर लावून तूप लावून घेतलेलं आहे. तयार केलं आता हे मिश्रण ना पटकन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं सर्व. स्पॅच्युला जर असेल ना तर सर्व मिश्रण लगेच निघलं जातं, जरासुद्धा वाया जात नाही बघा. आता मिश्रण घातल्यानंतर ना सगळीकडे असं पसरून घेऊयात म्हणजे मध्येच केक आपला फुलला जाणार नाही. म्हणून ना जरा असं स्पॅच्युलाच्या मदतीने सगळीकडे पसरून असं टॅप करून घ्यायचं बघा. चला आता लगेच आपण केक हा बेक करून घेऊयात. कढई छान प्रकारे आपली इथं गरम झाले. कढईमध्ये खाली काहीच म्हणजे पाणी मीठ ठेवलेलं नाही. मध्यभागी स्टँड ठेवून हा केक टीन ठेवायचा आणि वर घट्ट झाकण ठेवूयात बरं का. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि जवळजवळ नाही तर आता मी 20 मिनिटानंतर पाहत आहे. केक फुलून छान वर आला आहे.
पण आपला केक अजून तयार झालेला नाही. मध्यभागी बघू शकता ओलसर आहे, त्याच्यामुळे झाकण ठेवून पुन्हा ना 10 मिनटं म्हणजे एकूण 30 मिनटानंतर पाहत आहे. आता बघा इथं झाकण काढल्यानंतर वाव, मस्त किती छान तांबूस रंग आलेला आहे. कडेवरनं अंदाज येतोच केक आपला तयार झाला आहे. तरीसुद्धा बघा मध्यभागी अशी सुरी घालून बघायची. सुरी आपली साफ क्लीन येते बघा, जरासुद्धा मिश्रण चिटकत नाही, म्हणजे केक आपला छान बेक झाला आहे समजायचं. इथं गॅस बंद करून हा केक टिन खाली काढून घेऊयात आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, मगच वेगळा करायचा आहे. आता हा केक आपण गुलाबजाम चवीचा करत आहोत. इथं आपण पाक करून घेणार आहोत. त्याच्यासाठी पॅनमध्ये ना अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 3 चमचे इतकं मध घेतलेलं आहे. ह्याला की हानी म्हणतात. तुम्ही ह्याच्याऐवजी पाव कप इतकी साखर घेतलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता काय करायचं आहे, हे आपल्याला छान प्रकारे मिसळून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे काहीच करायचं नाही, फक्त हे हलवत राहायचं आहे. छान घट्ट होतं बघा, तुम्हाला पुढे मी दाखवेलच. अगदी मस्त जसा पाक असतो ना तसा घट्ट आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा आहे, म्हणजे छान गोडी येते बरं का. सतत हलवत राहायचं आहे. लगेच आपलं मध्यम गॅसवरती पाक येतो, बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही. अगदी 4-5 मिनटामध्ये हा पाक येऊन जातो. बघा अगोदर पाणी जास्त होतं आणि आता पाणी कमी झालेलं दिसत असेल आणि घट्ट झालं आहे. मग इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत बघा. आता ना हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता खूप गरम आहे का नाही हे म्हणून. अगदी लवकर थंड होण्यासाठी तुम्ही दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलात तरीसुद्धा चालेल. आणि बघा मस्त इथं आपलं हे मधाचं सिरप तयार झालेलं आहे. तोपर्यंत ना इथं आपला केकसुद्धा थंड झाला आहे. मग सुरीच्या मदतीने ह्याच्या पहिल्या ना कडा आपण सोडून घेऊयात. केक हा थंड झाल्यानंतरच ह्याच्यातनं बाहेर काढायचा आहे बरं का. गरम असताना काढा गेलात ना तर मधीतनं तुटला जातो का नाही म्हणून. आता ह्याच्यावरती ताट ठेवलं आहे बघा आणि असं पलटी करून घ्यायचं. वाव, बघू शकता अगदी सहजपणे केक हा बाहेर निघतो बरं का. आणि आता ह्याच्यावरती घातलेला बटर पेपर आहे तो आपण काढून घेऊयात. आणि वाव, बघू शकता रंग बघा, तुम्हाला समजतच असेल. आणि इथं हातात मी जवळून तुम्हाला दाखवते, अगदी जाळी बघा, मऊ लुसलुशीत असला आपला जबरदस्त केक झाला आहे बरं का, स्पॉन्जी. आता इथं उलटाच असा केक ठेवायचा आहे आणि पाठीमागनं ना सुरीच्या मदतीने असे जरा आपल्याला टोकं म्हणजेच की खाचा करून घ्यायचे आहेत. कारण आपण जे आता हनीचं किंवा मधाचं जे सिरप केलं का नाही ते आपण ह्याच्यावरती घालून घेणार आहोत. बघा जसं सिरप घालाल ना तसं केक हा आपला शोषून घेतं, बघू शकता इथे. च्या अगोदर ना मी तुम्हाला बऱ्याच वेगवेगळे केकचे व्हिडिओ शेअर केलेत बरं का. केक साधा सोप्पा असावा जेणेकरून तो सर्वांना करून पाहता यावा. जसे की आपण ॲपलचा केक, केळीचा केक, चॉकलेट केक, अप्पेपत्रातले केक ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, पाहायला विसरू नका. आपण तयार केले सर्व सिरप नाही तर वर केकच्या घालून घेतले बघा आणि केक कट करून घेऊयात. आता इथं मी केक अशा प्रकारे कट केला, अगदी तुम्ही चौकोनी कापून घेतला तरीसुद्धा चालेल. आणि वाव, पाहू शकता आतून जाळी बघा. आणि इथं मी दाबते, बघू शकता स्पंज किती आपला हा केक झालेला आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये हा केक तयार झाला बघा, जास्तीचं साहित्य गोळा न करता. आतून जाळीदार बघा, तुम्हाला जवळून दाखवते. आता मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्यात ना, मुलांना सारखं काही ना काही ते खायला हवं असतं. मग बाहेरनं विकत कशाला आणायचा, करा की घरच्या घरी हा स्वस्तात पटकन होणारा केक हा तुम्ही एकदा केला तर मुलांना खाऊ घातलात ना, मुलं तुम्हाला पुन्हा हट्ट करतील की आणखीन एकदा कर. इतका छान चवीला लागतो बरं का. आता हा केक ना खरं तर फ्रीजमध्ये ठेवून खायचा थंड थंड, खरंच खूप छान लागतो बरं का. अगदी गुलाबजाम चवीचा असा आपला हा केक हा जरासुद्धा बिघडू नये म्हणून इथं छान साध्या सोप्या तुम्हाला टिप्स सांगितल्या, जेणेकरून तुमचा केक बिघडणार नाही. सर्व सांगितलेल्या टिप्स फॉलो करून नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुमचा केक कसा झाला आहे. मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.